फोटो का नाही तर विनंती आहे की आपण जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. श्रावी आणि ऐश्वर्याला कॉल करते, मगाचपासून कॉल का रिसिव्ह करू नाही काय माहिती. थँक्यू. आल्यानंतर जेवण कर बरं का. सगळं ठेवलंय. चला हाक मारा की डॅडीला. येऊ का? जेवण करून घ्या. दमान जावा रे. हा दमानचं फोन करा. हा कॉल करते तुम्हाला. येतो अण्णा. या जावा दमान जावा. ऐश्वर येऊ का बाळा मग. बाय बेटा. हा आठवणीनं लकीला दुकानात कोंड आठवणीनं. त्याला दूध घातले, चपाती तेवढी टाक परत. तुम्ही पण जेवायला वेळ करू नका. हां चालतं. चला येतो मग. हॅलो नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा ब्लॉग खूप छान आहे, कारण की आजपर्यंत तुम्ही पाहिला नसेल अशा एका खास कार्यक्रमासाठी आम्ही निघालो. तर पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही. आणि खरं सांगू का, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. एवढी धमाल तर आली आहे ना. खूप छान कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. पण त्या अगोदर बघा, हे जे निसर्गरम्य वातावरण दिसतंय ना, याचा पण थोडासा आनंद आपण घेतलाच पाहिजे. बरंचसं अंतर आम्ही पुढं आलो आहे. आत्ता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम ताजी फ्रेश हवा, खूप छान वाटत होतं. आणि साईडने बघा डोंगर, अधूनमधून अशी दाट हिरवीगार झाडी, मस्त वाटतंय ना. पण खरं सांगू का, ऐश्वर नसल्यामुळे आम्हा दोघांना करमत पण नव्हतं. आणि ही बघा, ही नारळाची झाडं दिसत आहेत की नाही, इथली ना माझी रील एवढी व्हायरल झाली आहे. पाहिली नसेल तर आपल्या ब्लॉग चॅनेलवरती नक्की पहा. अधूनमधून असा आबडधोबड रस्ता होता, म्हणजे रस्ता जरा कच्चा होता, त्यामुळे आम्हाला पोचायला थोडासा वेळ होईल. व्हिडिओ कॉलिंग लावलाय. नाही शूटिंग चाललंय. जरा वेळ इथं थांबलो, एक 5 मिनटं. आणि ऐश्वर्याला कॉल करते, मगाचपासून कॉल का रिसिव्ह करू नाही काय माहिती. बहुतेक त्याचं शाळेची तयारी चालली असेल आहे का नाही. अभ्यास करत असेल नाही तर. तर चला आता इथून एक 10-15 मिनटात पोचतोय आम्ही. तिथं गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. निघालो मग गेलो गाडीने आलो. निघाले एक 10-15 मिनिटं झाले आम्ही पोचलो इथे. हे आहे भाग्यश्रीचे मिस्टर. भाऊजी इकडे बघा. आत्या आणि ह्या माझ्या आत्या. तर माझा चाललेला आहे नाश्ता. आणि ही पहा आमची खूप छान सुंदर दिसणारी वरमाई. इथे पोचायला थोडासा वेळच झाला. आणि इथं बघा बऱ्याचशा विधीसुद्धा उरकल्या होत्या. आत्ता चाललेला आहे मातृभोजन. हा नक्की कोणता कार्यक्रम आहे हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे.
या अगोदरचा माझ्या माहेरचा पुण्यातला जो ब्लॉग आहे ना, त्यामध्ये तर तुम्ही या दोघांना पाहिलंच असेल. माझे दोघे भाऊ आहेत आणि खांद्यावर घेतलेला जो मुलगा आहे ना, त्याला कोणी कोणी ओळखलं आहे हे मला कमेंट करून सांगा. कारण की मला पण समजेल की माझे ब्लॉग कोण कोण पाहतं आहे, कुठून पाहत आहे, हे सुद्धा कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आमच्या सगळ्यांना तर 2 दिवस अगोदरच बोलवलेलं, पण ऐश्वर्याची एक्झाम सुरू असल्यामुळे आम्हाला काय येणं झालं नाही. त्यामुळे मी आजच आले. आणि या अगोदरसुद्धा घर हळदीचा कार्यक्रम एवढी धमाल केली सगळ्यांनी. मला तर ना सारखे कॉलेजचे म्हणायचे, आम्ही सगळे आहोत, फक्त तू नाही आहेस, तुझी कमी वाटते आम्हाला. पण आता काय करायचं, एक्झाम असल्यामुळे. या अगोदर जे काही छोटे मोठे कार्यक्रम झालेत ना, त्याचे थोडेफार फोटो माझ्याकडे आलेत, म्हणजे मला पाठवलेले आहेत. ते मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते. तर हळदीचे वगैरे आहेत, तर ज्यांचे ज्यांचे कोणाचे आहेत तेवढेच फोटो मी शेअर करते. हळदीचा जो कार्यक्रम आहे तो आदल्या दिवशी झाला होता आणि मुंज दुसऱ्या दिवशी होती. ऐश्वर्याची जेव्हा मुंज झाली ना, तेव्हा आम्ही एकाच दिवशी सगळं आवरलं होतं, हळदीचा कार्यक्रम आणि मुंजसुद्धा. तो जेव्हा 8 वर्षाचा होता तेव्हा त्याची मुंज केली होती आणि त्यावेळेला काय माझा ब्लॉग चॅनल वगैरे नव्हता. म्हणूनच आजचा हा ब्लॉग मी मुद्दाम शेअर करते, कारण बऱ्याच जणांना मुंज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे. मंगलाष्टकेचा मुहूर्त लवकरच होता, त्यामुळे माझी आवरायची गडबड चालली होती. जसं जमेल तसं यांनी थोडंफार शूट केलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या 16 संस्कारापैकी हा एक 13वा संस्कार आहे. याला उपनयन किंवा मुंज, व्रतबंध आणि इंग्लिशमध्ये थ्रेड सेरेमनी म्हणतात. हा कुमारांचा एक प्रमुख संस्कार आहे आणि आपल्या परंपरेनुसार फक्त पुरुषांसाठीच हा संस्कार सांगितलेला आहे. तर याचा अर्थसुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की मुंज कशासाठी केली जाते, का केली जाते, कधी केली जाते. तर लग्नाच्या अगोदर करतात, म्हणजे मुलाचं लग्न लावून देण्याच्या अगोदर मुंज केली जाते. इथं जवळच मारुतीचं मंदिर आहे, तिकडे सगळे निघालेत पाया पडण्यासाठी. मंगलाष्टिका सुरू होण्या अगोदर बघा आपण कसं देवाचं दर्शन घेऊन येतो अगोदर आणि त्यानंतर मंगलाष्टिका सुरू केल्या जातात. तर उपनयन म्हणजे च्या जवळ नेणे. या संस्कारामध्ये बटूला म्हणजेच मुलाला, म्हणजे ज्याचं मौंजी बंधन म्हणजे व्रतबंधन आहे, त्या मुलाला वेदांचं अध्ययन करण्यासाठी गुरुजवळ नेलं जातं. तसेच आपल्या संस्कृतीमध्ये जे 4 आश्रम सांगितलेत ना, त्यापैकी विद्यार्जन करण्यासाठी गुरूंजवळ जाण्याचा जो ब्रह्मचर्य आश्रम आहे तो मुंज झाल्यापासून सुरू होतो आणि जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं म्हणजे लग्नानंतर तो संपतो.
प्रथम वंदूया गजाननाला हृदया निवासं कुर्या बटो मंगलम सावधान स्वस्ति श्री जननायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीपीतं बल्लाळे मुरुडं विनायकमहं मणि फेवरं लीन्या वधुवरा पूया पठो मंगलम सावधान तदेव लग्नं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवं बलं लक्ष्मीपते भानु ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वती प्राणन्यं सर्व कार्यार्थ सिद्धिके उपस्थित सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ सर्व श्रेष्ठ त्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की हा यमाई देवीचा प्रसाद आहे तेव्हा सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घेऊन जावं अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करण्यात येत आहे. तेव्हा सर्वांच्या बोलण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था या ठिकाणी बाजूला करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पत्रकार आमचे मित्र सन्माननीय दत्ता नाईकनवरे साहेब आपले या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष जे या ठिकाणी जेवण वाढण्याचं काम करणारे आहेत त्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. पंगत बसलेले आपण फारसा वेळ घेता या ठिकाणी लगेच या ठिकाणी ताट्या मांडून घ्यावी आणि सर्वांना विनंती आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि कुणीही न जेवता जायचं नाही. हा प्रसाद आहे मगाशीच मी आपल्याला सांगितलं हा यमाई देवीचा प्रसाद आहे. यमाई देवीच्या सर्व कार्यकर्ते गुरुपूर्वक सहर्ष स्वागत सौ सुशीला श्री जालिंदर शंकर गुरव त्याचबरोबर सौ ज्योती श्री रामकृष्ण शंकर गुरव सौ कोमल श्री हरिशंकर गुरव श्रीमती शकुंतला शंकर गुरव या गुरु परिवारातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि ही बघा भाग्यश्री, हिला तर तुम्ही सगळेजण ओळखताच. त्यानंतर ही माझी ताई म्हणजे माझ्या मोठ्या मावशीची मोठी मुलगी आहे. तर सगळ्यांची आहेर करण्याची गडबड चालली आहे. खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज गायत्री पुजारी ब्लॉग अँड मेकअप आर्टिस्ट हे आपल्या चॅनलचं नाव आहे. या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मला जसं जमेल तसं मी यावरती माझे व्हिडिओज अपलोड करत असते आणि ते तुम्हाला आवडतात सुद्धा. तुम्ही त्याला भरभरून साथ देता, प्रतिसाद देता. इकडे चौकांनी इकडे बघा, हात लावा. मुंजा मुंजा इकडे बघा. त्या मुंजाला कट मारावं लागत ना मला. एक मिनिट हरी भाऊ. सर्वांना विनंती आहे की आपण जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला झाडाखाली आणि मंडपामध्ये आपणा सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
श्रावी हाय कर भरपूर लोक आली होती, सगळे कौतुक करत होते. कार्यक्रम पण छान झाला आणि जेवण पण मस्त होतं एकदम. आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर घरचे मंडळी जेवायला बसलेत आणि आता आई आबांची जाण्याची गडबड, कारण आदल्या दिवशी ते आले होते. त्यांच्याबरोबर माझे चुलते आत्या पण आल्या होत्या आणि तिथे देवीचं साल आमच्याकडे आलेलं आहे, म्हणजे आई आबांकडे, त्यामुळे राहून पण जमणार नव्हतं. आडवा रोड लागला, लेफ्ट राईट नाही, लेफ्ट सरळ जायचं, मेन परत आडवा लागल राईट. आई आबांना निरोप देताना मन असं भरून आलं होतं आणि ते गेल्यानंतर आमची पण जाण्याची गडबड. आता सायंकाळचे 5 वाजत आलेत. आत्ता कुठे निघावं तेव्हा 7-8 पर्यंत आम्ही पोहोचू, कारण जवळपास 3 तास तरी लागतात घरी पोचायला. अधूनमधून रस्ता पण खराब आहे, थांबत थांबत पण जावं लागतं आणि मला पण जास्त दगदग होत नाही. दुपारी तर मी रेस्ट घेतली, का तर एकतर सकाळी पण प्रवास झाला, जेवण केल्यानंतर थोडा वेळ झोपले, त्यामुळे सगळ्यात शेवटी मीच राहिले आहेर करायचं. तरी ताई सारखी म्हणत होती, अगं तुझा आहेर द्यायचा राहिलाय. ठीक आहे म्हटलं, जाताना दे. राम एक नंबर आला तुम्ही, त्याच्याबद्दल आम्हाला बरं वाटलं. आभारी आहे. या छान झाला कार्यक्रम तर. चला छान झाला. बटरूचं घ्या. येऊ का प्रसन्न ताई? पाणी सोडलंय आता. सई खरडायला लागलीये. बाय 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 बेटा. होय का? चला भाऊजी येऊ. चला तुम्ही कधी येताय? बर फोन करा. चाली ग. ओके.